लाखोंची गर्दी, टाळ मृदुंगाचा गजर आणि याच वारीत अचानक एक 6 वर्षाचा चिमुरडा गायब होतो. तितक्याच मोठ्या गर्दीमध्ये मुलं हरवणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण या आईचा मुलगा जेव्हा 4 तासानंतर सुखरूप परत आला, तेव्हा त्याने पोलिसांना जे काही सांगितलं ते ऐकून अक्षरशः पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने सांगितलेले ऐकून अख्खा महाराष्ट्र हादरूनच गेला. वारीत नेमकं काय घडलं होतं? तर गोष्ट सुरू होते पुण्यातून. जेव्हा वारी सासवडच्या दिशेने निघाली होती, लाखो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात चालत होते. तिथेच माऊलीच्या दर्शनासाठी एक आई आपल्या 6 वर्षाच्या लाडक्या लेकाला घेऊन आली होती. पण गर्दीच्या प्रचंड रेट्यात अचानक त्या आईचा हात सुटला आणि काही काळाच्या आत तो लहान मुलगा त्या अथांग गर्दीत कुठेतरी गायब झाला. मुलगा डोळ्यादेखत गायब झाल्यामुळे ती आई वेड्यासारखी झाली आणि ढसाढसा रडू लागली. तेव्हा तिथे असलेल्या पोलिसांनी त्या माऊलीला धीर दिला. पोलीस म्हणाले, "माऊली, तुम्ही काळजी करू नका. इथे गाडीजवळ बसा, थांबा आणि तुमच्या मुलाला शोधून काढतो." असं सांगून पोलिसांनी तिची समजूत काढली. ती हताश झालेली आई पोलिसांच्या गाडीशेजारी एका दगडावर बसून रडत होती आणि विठू माऊलीचा धावा करत होती. पण ती तिथे रडत बसली असतानाच अचानक एक वारीतली दुसरी महिला धावत पळत तिथे आली आणि त्या दुसऱ्या महिलेने पोलिसांसमोर आणि त्या आईसमोर जो धक्कादायक खुलासा केला तो ऐकून त्या आईचे डोळेच पांढरे झाले. कारण 2 दिवसापूर्वी वारीमध्ये मूल पळवणारी एक भयंकर टोळी आल्याची बातमी पसरली होती. एका महिलेचा लहान मुलीचा पळवण्याचा प्रयत्नही झाला होता. पण लोकांनी एकवेळी आरडाओरडा केल्यामुळे ती लहान मुलगी थोडक्यात वाचली होती. आता या माऊलीच्या 6 वर्षाच्या लेकाला या टोळीने तर पळवून नेलं नाही ना, अशी भयंकर भीती आता सगळीकडे पसरली होती. सगळीकडे जोरदार शोधशोध सुरू होती. पण वारी मात्र पुढे निघून गेली होती. ती आई पूर्णपणे हलबत झाली होती. पोलिसांच्या गाडीशेजारी एका दगडावर बसून ती फक्त शून्यातून डोळे लावून रडतच होती. 1 तास झाला, 2 झाले, 3 झाले आणि अखेर तब्बल 4 तासानंतर अचानक तिच्या पाठीमागून एक अनोळखीचा आवाज आला, "आई." ते चिमुरड्याला सुखरूप समोर उभं पाहिलेलं बघून तिथे पोलीस असलेले सगळे वारकरी जागेवरच थक्क झाले. कारण तो मुलगा कोणासोबत नाही तर अगदी एकटा आपोआप तिथे चालत आलेला होता. पोलीस तातडीने पुढे झाले आणि त्याला विचारू लागले, "बाळा, तू कसा आहेस? कसा काय परत आलास? तुला कोणी घेऊन गेलं होतं का? तिथे नेमकं काय घडलं?" पोलिसांनी एकाठोपाठ एका प्रश्नाची सरबत्ती करायला सुरुवातच केली. पण त्यानंतर त्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाने जी अद्भुत आणि अंगावर काटा आणणारी घटना सांगितली, तिने अख्खी वारी जागीच थांबली. ते ऐकून पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. कारण त्या मुलाने जे काही सांगितलं होतं ते ऐकून अख्ख्या वारीमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. त्याने सांगितलेली ही चमत्कारी घटना वारीच्या तब्बल 300 वर्षाच्या इतिहासात आजवर कधीच घडलेली नव्हती. मग नेमकं असं काय सांगितलं होतं त्या मुलाने? ते निर्जन रस्त्यावर त्यांच्यासोबत अशी कोणती अद्भुत घटना घडली होती जिने आज अख्खा महाराष्ट्राला आश्चर्यचकित केलं? माऊलीची पालखी जेव्हा पुण्यातून बाहेर पडली आणि सासवडकडे निघाली होती, म्हणजेच घाटाच्या दिशेने जात होती, तेव्हा सगळीकडे टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता आणि नेमक्या याच वेळेस ही दुर्दैवी घटना घडली. तो लहान मुलगा गर्दीत हरवला. तो मुलगा 4 तासानंतर स्वतःहून सुखरूप परत आला. पण आल्यावर त्याने जे काही सांगितलं त्याने अख्खी वारी जागीच थांबली. कारण या निष्पाप मुलाच्या बाबतीत ती अद्भुत घटना कधी घडलीच नव्हती. वारीच्या इतिहासात आजपर्यंत कधीच नव्हती घडली. खरं तर जेव्हा ही वारी पुढे पुढे सरकत होती तेव्हा याच अथांग गर्दीमध्ये माऊलीच्या दर्शनासाठी ती आई आपल्या 6 वर्षाच्या मुलाचा हात धरून चालत होती. वारीत गर्दी एवढी जास्त होती की प्रत्येक सेकंदाला शेकडो धक्के बसत होते. त्यातच 2 दिवसापूर्वी एका टोळीने वारीतल्या एका लहान मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला होता आणि ही भीतीदायक बातमी अख्ख्या वारीत पसरली होती. त्यामुळे ती आई खरं तर अत्यंतच घाबरलेली होती. पण तिने आपल्या मुलाचा हात खूप घट्ट धरून ठेवला होता. तिला बिचारीला काय माहीत की तिच्या मुलासोबत पुढे काय घडणार आहे. पण शेवटी जे घडणार होते त्याने अख्ख्या देशाला एक मोठा हादराच बसला होता. पण वारीच्या एका मुख्य चौकात अचानक प्रचंड चेंगराचेंगरीची सारखी परिस्थिती निर्माण झाली. एका बाजूने पोलिसाच्या गाड्या आणि दुसऱ्या बाजूने चालणाऱ्या वाऱ्याचा तो अथांग महासागर. याच प्रचंड धावपळीत अवघ्या 2 सेकंदात ती आई आपल्या मुलाचा दर्शनात मग्न झाली. पण तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक, त्या आईच्या हाताची पकड सुटली आणि जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा तो 6 वर्षाचा काळजाचा तुकडा तिथे नव्हता आणि त्या अथांग गर्दीत वेड्यासारखी आरडाओरडा करू लागली. तिकडे तिकडे धावू लागली, "माझा बाळ कुठे गेला? अहो, कुणी पाहिलं का माझ्या पोराला?" पण त्या लाखोच्या गर्दीत आणि टाळ मृदुंगाच्या आवाजात तिचा तो कवलविना आवाज पूर्णपणे दबला गेला. मुलाचा कुठेच पत्ता नव्हता. पुढे काय घडलं
त्या आईचा तो भयानक आक्रोश पाहून आजूबाजूचे वारकरी तिथे गोळा झाले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काही तरुणांनी तात्काळ तिथे तैनात आलेल्या पोलिसांना खबर दिली. पोलिसांचाही क्षणाचाही विचार न करता वारीच्या सर्व नाक्यावर मेसेज पाठवले, व्हायरल कडक सूचना दिल्या. पण वेळ वेगाने निघून जात होता. 1 तास झाला, 2 झाले, 3 झाले. वारी आता भरपूर पुढे निघून गेली होती. पण ती हलबत झालेली आई पोलिसांच्या गाडीच्या पायरीवर डोकं ठेवून ढसाढसा रडत होती. विठू माऊलीचा धावा करत होती. तिची अवस्था पाहून दगडालाही पाझर फुटला असता. तिला सतत तीच भीती सतावत होती की तिचा मुलगा तिला परत मिळेल की नाही. पण तिथेच काहीतरी उलट घडलं. ती जिथे आई रडत होती तिथूनच वारीतली एक महिला चालली होती. त्या महिलेने त्या रडणाऱ्या आईला जे सांगितलं तिने बिचारीच्या काळजाचा ठोका चुकला. ती बाई म्हणू लागली, माऊली वारीमध्ये पोर पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या दिंडीतल्या एका महिलेच्या पोरीला त्यांनी पळवून नेलं होतं. पण सुदैवाने लोकांनी वेळीच आरडाओरडा केल्यामुळे ती कशीबशी सापडली. आणि हे ऐकल्यानंतर ती आई आणखीनच जोरजोरात रडू लागली. कारण तोपर्यंत वारी मुख्य रस्त्यावरून खूप दूर गेली होती. एका निर्जन आणि शांत रस्त्याला लागली होती, जिथे ना पोलीस होते ना वारकरी. मग नेमकं काय घडणार होतं त्याची कल्पना कुणालाच नव्हती. इकडे तिकडे हरवलेल्या लहान मुलासोबत नेमकी काय घटना घडणार होती जी तो मुलगा नंतर येऊन सांगणार होता. ती घटना खूपच भयानक आणि अंगावर काटा आणणारी होती. खरं तर आता वारीमध्ये पुढे काय निघून गेलं होतं आणि तो रस्ता पूर्णपणे ओसाड झाला होता. त्या निर्जन रस्त्यावर तो 6 वर्षाचा चिमुरडा एका अनोळखी संशयास्पद माणसासोबत शांतपणे चालत होता. जणू काही त्या माणसाने त्या निष्पाप मुलावर काहीतरी जादूच केली होती, भुरळ टाकली होती. तो मुलगा काहीही न बोलता निमूटपणे त्या अनोळखी माणसाच्या मागे मागे चालत होता. त्या अज्ञात माणसाने खरं तर त्या लहान मुलांना गर्दीतून हळूच बाजूला काढलं होतं. त्याला फूस लावत म्हणाला, तुझे बाबा इथे पुढे थांबलेत, त्यांनी तुला बोलावले, चल आपण तिकडे जाऊया. असं म्हणत तो त्या चिमुरड्याला वेगाने वारीच्या क्षेत्राबाहेर घेऊन चालला होता. सुरुवातीला तो मुलगा काहीच न बोलता चालत होता. पण जसा जसा तो पुढे जाऊ लागला तसं तसं त्या 6 वर्षाच्या मुलाला समजलं होतं की काहीतरी गडबड आहे. तो घाबरून रडू लागला. तो संशयास्पद माणूस त्या मुलाला वारीपासून जवळपास 1 किलोमीटर दूर घेऊन आला होता. तो मुलगा आता प्रचंड घाबरला होता आणि सतत मम्मी मम्मी म्हणून रडत होता. तो माणूस आजूबाजूला सारख्या चोरट्या नजरेने पाहत होता की आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना, जेणेकरून या मुलाला घेऊन तिथून कायमचं पसार होता येईल. वारी भरपूर पुढे निघून गेल्यामुळे आता रस्त्यावर पूर्ण शुशाकूट होता. सामसूम झाली होती. पोलिसांनी पथक अजूनही वारीच्या मुख्य मार्गावरच त्या मुलाचा शोध होता. पण त्या नराधमाने वारीचा मुख्य रस्ता सोडून त्याला एका निर्जन आणि ओसाड रस्त्याने नेण्यास सुरुवात केली होती. सगळीकडे आशा संपली होती. आता त्या माऊलीच्या घराचा दिवा, तिचा वंश आता पुरत्या थोडक्यात होता. पण म्हणतात ना, जिथे माणसाचे प्रयत्न असतात तिथे पांडुरंगाच्या चमत्काराची सुरुवात होतेच. तब्बल 4 तासाहून मोठा काळ उलटून गेला. ती आई तिथे दगडावर बसून अक्षरश ढसाढसा रडतच होती. तिची सगळी आशा संपत आली होती. पण तेवढ्यात अचानक तिच्या पाठीमागून लहानसा ओळखीचा एक आवाज आला, आई म्हणून. त्या आईने दचकून मागे पाहिले तर काय आश्चर्य, तिचा तो 6 वर्षाचा काळजाचा तुकडा जशाच्या तसा सुखरूप तिच्या पाठीमागे उभा होता. त्या माऊलीने धावत जाऊन आपल्या लेकराला काळजाची घट्ट कंटाळत तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिथल्या पोलिसांनी आणि वारकऱ्यांनी मोठा दिलासा दिला. पण पोलिसांनी आणि वारकऱ्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा, तू कोण्या माणसाच्या तावडीतून सुटून एकटाच इथे कसा काय परत आलास? तेव्हा त्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाने जे काही सांगितलं ते ऐकून उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आश्चर्याचा प्रचंड धक्काच बसला. त्या चिमुरड्यानं घडलेली ही सगळी हकीकत सांगायला सुरुवातच केली. तो म्हणाला, आई, गर्दीत तुझा हात सुटल्यानंतर मला एका अनोळखी काकांनी पकडलं. त्यांनी मला खिशातून चॉकलेट दिलं. पण मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी ते चॉकलेट खाल्लं नाही, गुपचूप माझ्या खिशात ठेवून दिलं. ते काका मला सारखं विचारत होते, तुझे मम्मी पप्पा कुठे राहतात, ते वारीत कुठे गेलेत? पण मी काहीच बोललो नाही. ते काका माझा हात धरून मला खूप दूर घेऊन गेले होते. तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी घाबरून रडायला लागलो तर त्यांनी मला कडेवर उचललं आणि ते वेगाने पळू लागले. मुलगा पुढे म्हणाला, तो माणूस मला पळवून घेऊन चालला होता की काय? तेवढ्यात समोरून एक अद्भुत व्यक्ती आली आणि त्या काकाचं शरीर पूर्णपणे काळं सावळं होतं. त्यांनी अंगावर सोन्यासारखे पिवळे कपडे घातले होते. त्यांच्या डोक्यावर अतिशय सुंदर आणि चमकदार टोपी होती आणि त्याच्या कानात माशासारखं काहीतरी लटकलेलं होतं. ते हलत होतं. त्यांनी एका सेकंदात धावून येत त्या पळवणाऱ्या माणसाचा हात झटकायला लावला आणि मला थेट त्यांच्या तावडीतून खेचून स्वतःच्या जवळ घेतलं. त्या पळवून नेणाऱ्या माणसाने मागे वळून पाहिलं, पण त्याला काही समजायच्या आतच त्या सावळ्या काकांनी त्याला इतक्या वेगाने धक्का दिला की तो पळून नेणारा माणूस थेट खाली पडला आणि तिथून गडगडत पळत निघून गेला.
त्या लहान मुलाला समजलं नव्हतं की वाचवायला कोण आलं होतं, पण त्याच्या आईला ही गोष्ट ऐकून साक्षात त्याला वाचवायला कोण आलं होतं हे तिथल्या प्रत्येक वारकऱ्याला समजलं होतं. हे ऐकताच वारकऱ्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. तो चिमुरडा पुढे सांगत होता, त्या सोनेरी टोपीवाल्या सावळ्या काकांनी माझा हात धरला. मला चालवत चालवत थेट या मुख्य रस्त्यापर्यंत आणून सोडलं. मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा ते काका माझ्यापासून पाहून खूप छान हसले आणि अचानक गायबच झाले. त्या 6 वर्षाच्या लहान मुलाला विठ्ठल कसा दिसतो हे काय माहीतच नव्हतं, पण त्याने जे वर्णन केलं होतं ते सावळं रूप, अंगावरती प्रतिपांदर आणि वस्त्र, डोक्यावर सोनेरी मुकुट आणि कानात मकर कुंडले, हे साक्षात पंढरीच्या विठुरायाचंच रूप होतं. त्या निर्जन रस्त्यावर तिथे मदतीला कोणीच नव्हतं. तिथे साक्षात विठू माऊली त्या निष्पाप मुलाला वाचवण्यासाठी आणि एका आईच्या पदराची लाज राखण्यासाठी धावून आले होते. हा प्रसंग ऐकून पोलिसांनी आणि वारकऱ्यांनी साक्षात पांडुरंगाच्या या अथांग अस्तित्वाला हात जोडले. वारी तिथेच जागीच थांबली. सर्वांनी मागे वळून मनोभावाने नमस्कार केला. विठ्ठल फक्त मंदिरात किंवा मूर्तीमध्येच नाही, तर तो आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी वारीमध्ये स्वतः फिरत असतो. याची प्रक्रिया आज अख्ख्या महाराष्ट्राला आली होती. वारकरी बांधवांनो, साक्षात विठ्ठलाने केलेल्या या अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टिक चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.